या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाले समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यामुळे अवघा परिसर भाजपमय झाला होता। जय श्रीराम जय जय श्रीरामचा नारा घुमल्याने अवघा परिसर भगवामय झाला। प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव व नागेश अण्णा गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून भरीव कामे केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले। नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग 22 मधील 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपची ताकद आणखी बळकट झाल्याचे सांगितले। पुढील काळातही विकास कामांसाठी संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचे कार्य लोकाभिमुख व प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगत सोलापूर शहर मध्य विधानसभेत इच्छा भगवंताची परिवाराने बजावलेल्या किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला। लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी नगरसेवक किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, नगरसेविका चैताली शिवराज गायकवाड, दत्तात्रय मामा नडगिरी, प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील, प्रभाग 16 च्या नगरसेविका कल्पना संतोष कदम, अंबादास जाधव, अमोल गायकवाड, विनोद भाऊजी गायकवाड, ॲडव्होकेट किरण गायकवाड, चेतन नागेश गायकवाड, उमेश जाधव, शरद शिंदे, निलेश कांबळे, संतोष गायकवाड, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, माऊली जरग, शहनजान शेख, शिवा पाटणकर, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, फिरोज पठाण, वसंत कांबळे, गुलगप्पा शासन, ऋषी येवले, दिनेश औटी, नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर श्री कांचनाताई यल्लम आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका वैने यांनी देखील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो क्रमांक 22 याचं नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं फीत कापून शुभारंभ झालं आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस आज दीप प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं। या प्रसंगी शहर मध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोठे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमास आवर्जून आमचे सहकारी नगरसेवक लोक नेतृत्व नागेश अण्णा गायकवाड, आमच्या सहकारी नगरसेविका सौ चैत्रालीताई गायकवाड, आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरी, आमच्या या ठिकाणी मोदी भागातील नगरसेविका सौ कदमताई, त्याच पद्धतीनं सोरेगाव परिसरातील नगरसेवक श्री पाटील साहेब, या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड, अमोलजी गायकवाड, अंबादास भाऊ जाधव आणि आमच्या भागातील सर्वच सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आणि या कार्यालयामधून लोकांचे पालकमंत्री साहेबांनी सूचना दिले की या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे। आम्ही आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाग 22च्या तमाम मतदारांना त्याच पद्धतीने तमाम सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी अभिवचन देतो। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे असतील यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यालयामधून सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडविले जातील असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि आपण सर्वजण माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या कार्यालयाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।